जय श्रीश्याम. मी उकडीचे शेंगोळे बनवत आहे. त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बेसन, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, लसूण याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आपल्याला. उकडीच्या शेंगोळ्याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, हिरव्या मिरचीचं वाटण, मीठ, हळद, जिरे, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. उकडीच्या शेंगोळ्याचं पीठ आपलं मळणं झालेलं आहे. आता आपण शेंगोळे बनवूया. चला आपण शेंगोळे बनवूया. गोल पण बनवू शकता, कोणता पण आकार तुम्हाला जसा आवडेल तसा करू शकता. अशा प्रकारे सर्व आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहे. आपले शेंगोळे पण रेडी आहे. प्रथम कढईमध्ये तेल टाकून घेऊया. मोहरी, जिरे, हिरव्या मिरचीचं वाटण, मसाले आपले फ्राय झालेले आहे. आता पाणी टाकूया. हळद, चवीनुसार मीठ. शेंगोळ्याच्या रश्श्याला उकळी आलेली आहे. आता या रश्श्यामध्ये शेंगोळे टाकून घेऊया. रश्श्यामध्ये टाकण्यासाठी शेंगोळ्याच्या पिठामधलं थोडंसं पीठ काढून ठेवलेलं आहे. त्याचं नाही का थोडं पाणी टाकून याची ग्रेव्ही करायची. शेंगोळे शिजत आल्यावर आपल्याला रस्सा घट्ट होण्यासाठी ही ग्रेव्ही टाकायची आहे. शेंगोळे आपले शिजत आलेले आहे. आता आपण ही ग्रेव्ही त्याच्यामध्ये मिक्स करूया, कारण की थोडा घट्टसर आपला रस्सा होते. शेंगोळे आपले छान शिजलेले आहे. आता सर्व करूया. मस्त गरमागरम शेंगोळे आपले खाण्यासाठी रेडी आहे.